श्रीमन्महागणाधिपतये नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. थोडेसे अक्षता टाका. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रम समर्पयामी. यज्ञोपवीतम समर्पयामी. रुद्रसिद्धिभ्याम नमः. तुम्ही जरा हळद कुंकू आणि अक्षता भा त्यांना. हरित तिथे आहेत. उत्तरापोषणम समर्पयामी. हस्तप्रक्षालनम समर्पयामी. मुखप्रक्षालनम समर्पयामी. समोर एक विडा सुपारी ठेवली, त्याच्यावर पाणी घाला. मुखवासार्थे पूगिफलतांबूल सुवर्ण निष्क्रिय दक्षिणांच समर्पयामी. नमस्करोमी. आणि ते गुलाबाचं फूल मी तिथे ठेवलं आहे, ते नुसतं उचलान परत प्रभूंसमोर ठेवा. यथा ऋतू कालोद्भव पुष्पाणि च समर्पयामी. दुर्वांकुरांश अलाभे अक्षतां समर्पयामी. पुन्हा थोडे अक्षता व्हा. आणि तिथे मी लावलेलंच आहे, तर तुम्ही ओवाळता येते ना, नुसतं जरी अक्षता व्हायला तरी चालतील. आपण म्हणजे लावून ठेवलेले. हां, जर उचलता तर उचलला, नाही तर तसंच राहून दे. इट डझंट मॅटर. राहिलं तरी चालेल. बघा गरम असेल. धूपम आग्रापयामी. दीपम दर्शयामी. ठीक आहे. ओके. फॉर सम टाइम जरूर तुम्ही पृथ्वीला टच करताय असं. जस्ट डू ए जेस्चर ॲज दो यू आर टचिंग द अर्थ. सगळ्यांनी थोडा वेळ करतात. यू कॅन डू इट. ते पूर्वी जेव्हा आपण खाली बसायचो तेव्हा करायचो. नाव यू कॅन डू इट लाईक दॅट्स गुड इनफ. ओम महिद्यो पृथ्वीचनेम यज्ञन्मिक्षताम. ठीक आहे. पितॄणाम नो भरीम बिहि आकलशे धावते पवित्र. ठीक आहे. परिशिच्यते ऊर्थ यज्ञेषु वर्धते. ओम इमं मे गंगे यमुने सरस्वती शुतुद्रि सोमम सचता परुष्ण्या. ओम गंधद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीषणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपव्यये श्रियम्. ओम काण्डात प्ररोहन्ति परुषा परि एतान दुर्वेण प्रतनु सहस्रेण शतेन च. ओम या फलिनीर्या अफलाः अपुष्पायांश पुष्पिणीः बृहस्पति प्रसुतास्तानो मुञ्चत्वं हसः. ओम हिरण्यरूपः स हिरण्यसंदृगः पान्नपात्रे निषद्या हिरण्यदात नमस्मे. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रसमाश्रितः. मूले तत्र सितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः. कुक्षौ तु सागरः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरः. ऋग्वेदोत यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. कलशस्य श्री वरुण देवताये नमो नमः. आवाहयामि. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामि. Those of you who do not know what we did just now, that particular pitcher or that kalash or that tambya has water inside. That is representing Lord Varuna. In our Hindu pujas, Varuna has a special place. We come from an agrarian country, plenty of rains, so plenty of crops, plenty of food. On the other hand, Lord Varuna also controls storms and thunders and lightnings. We want Lord Varuna to always bless this young couple, never ever to get angry with them, and that's why this was the respect we paid. We cannot obviously lie prostrate there, so we lifted that kalasha and they touched it. This is the time when the hosts, that is the Yajmans, they ask the Guruji, which is called Punya Vachan, whether the day is good. So I will ask on your behalf and answer on your behalf. You will just listen patiently. तुम्ही पुन्हा एकदा म्हणायचं, मंगेश नाव घ्यायचं. मंगेश नामनः मम भात्रियस्य. मंगेश तू म्हण. मंगेश. तुम्ही म्हणा उमा नाम्न्याः मम कन्यायाः. तू म्हण उमा. उमा नाम्न्यः मम करिष्यमाण विवाहाख्यस्य कर्मणः पुण्याहं भवन्तो ब्रुवन्तु. ओम पुण्याहं करिष्यमाण विवाहाख्याय कर्मणे स्वस्ति भवन्तो ब्रुवन्तु. ओम स्वस्ति करिष्यमाण विवाहाख्यास्य कर्मणः वृद्धिं भवन्तो ब्रुवन्तु. कर्म रुध्यतम. आपापल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे. कुलदेवताभ्यो नमो नमः. कर्म समृद्धं कुरुत. Now that we have announced that the day is indeed very good, you are going to get a lot of punya by doing this great noble deed. Your daughter is getting married to Mangesh. Everything will be, there will be swastik shame, and most importantly, this ceremony would achieve what we intend to achieve. That means a very, very happy married life for both of you. This is the time when we do Kanyadan. That means Uma is Uma's hand
is formally given to Mangesh. It's a very important ceremony. The word says Kanya Dan. Now, literal meaning of Dan is donation or charity. This is not a donation. This is not a charity. This is a sacrifice. This girl, born into the Damle family, they have raised her, nurtured her, educated her. Today, after all these years, she is, so to say, leaving the maternal household and going to Mangesh's place. There can be no bigger sacrifice, Mr. and Mrs. Damle, than this. So what you are doing is not a dan, it's not a charity, it's not a donation, it's a tyag. With that bhavana, we have to do this Kanyadan. You let all of you to get up. Hey, Swaf. Where is my wife? Hey, Swaf. Kanyadan hai zara tera guide kara de chant. Gargya gotrotpannaha Narayanasya prapotraya Vishwanathasya pautraya Shri Krishnasya putraya Mangesha namne varaya Shandilya gotrotpannam Balakrishnasya prapotrim Krishna Ravasya pautrim Dattatreya namno mama putrim Uma namnim kanyam Gruhini padasvikara purvaka Dharmartha kama siddhartham Tubhyamaham sampradade Om kaidam kasme adata kama kamanda adata Kama data kama pratigrahita kamam samudrama visha Kamenatva pratigruhnami kama etatte vrishti asi Dyohutva dadatu prithvi pratigruhnatu pratigruhnami. Mangesh, yeah. She has come to you. You have to accept her. Touch her heart. As though sky has given her, earth has accepted her. थोडंसं तिच्या हृदयाला हात लावा आणि म्हणायचं प्रतिगृहणामी. प्रतिगृहणामी. Yes. It's very important. तुम्ही यांच्याकडे बघायचं आहे की आज दिस गर्ल तुमची मुलगी इकडे जातीये यू आर कन्सर्न फॉर त्यांना विचारायचं आहे इन द परस्यूट ऑफ धर्म अर्थ आणि काम यू विल ऑलवेज बी फेथफुल टू हर. मोस्ट इम्पॉर्टंट मी म्हणेन काय म्हणायचं ते तुम्ही फक्त इंटेंटली यांच्याकडे बघा तुम्ही ऐका. लेट मी गेट द माइक टू हँड्स फ्री नाही अँड जस्ट गेट इट. मम वंशकुले जाता लालिता पालिता मया तुभ्यं भद्रमया दत्ता पुत्र पौत्र प्रवर्धिनी परंतु धर्मे च अर्थे च कामे च न अतिचरितव्या त्वया इयम. ही मुलगी आज तुमच्याकडे येते. शी विल मेक यू व्हेरी हॅपी. यू विल हॅव चिल्ड्रन, ग्रँडचिल्ड्रन, ग्रेट ग्रँडचिल्ड्रन and a very happy. Yeah, that's what the Vedas say. But you are promising him that in pursuit of this you shall always be faithful to her. तर तुम्ही त्यांच्याकडे बघायचं आणि म्हणायचं नाती चरामी, नाती चरामी. एक्सलंट. उमा वडिलांनी तर घेतलं आहे वचन. नॅचरली दे आर व्हेरी कन्सर्न अबाउट यू. फॅक्ट ऑफ द मॅटर इज यू आर गेटिंग मॅरिड टू हिम. हे वचन त्यांनी तुम्हाला द्यायचं आहे. सो लुक ॲट हिम. धर्मेच अर्थेच कामेच न अतिचरितव्या त्वया अयम. प्रॉमिस करा तिला. नाती चरामी. ते नीट ऐकू पण नाही आलं मला. आय वुड लाईक टू हॅव इट वन्स मोर. पुरा बघा त्यांच्याकडे. धर्मेच अर्थेच कामेच न अतिचरितव्या त्वया अहम. म्हणा. Yeah. Could you people really hear it? No. I don't think. I would like to have it one more time. I would like to hear it once more. तर पुन्हा एकदा बघा त्यांच्याकडे. हां. धर्मेच अर्थेच कामेच न अतिचरितव्या त्वया अहम. नातीचरामी. Excellent, excellent. Now I am convinced that yes, he really means what he says, because Vedas tell us when you do something 3 times, trivar, then it is satya. Even gods believe something when it is said 3 times. Even in English we say once happening, chance happening. Twice happening, coincidence. 3rd time happening, indeed, it's a definite thing that you have said. We are very happy. I would like to hear a tathastu from you, because this is a very important vow. This is a celestial vow. The entire marriage is based on this vow of faithfulness. You are being faithful to her in pursuit of dharma, artha and kama. Can I hear a tathastu from all of you? Tathastu. आता in case you want, तुम्हाला इकडे बसायचं असलं बसा, कारण आता बाकी सगळ्या सेरेमनी आमच्यामध्ये. हां, फक्त मंगळसूत्र जिला घालायचं आहे तुम्ही. तर तुम्ही
नहीं मांगल्य संयुक्तम कंठे बध्नामि ते प्रिये सौभाग्य प्रीति सौहार्द द्योतकम सुमनोहरम. हा त्याच्यावर द्या आणि हा वाट्या असं फ्रंट पाहिजे. सूत्रम मांगल्य संयुक्तम कंठे बध्नामि ते प्रिये सौभाग्य प्रीति सौहार्द द्योतकम सुमनोहरम. मांगल्य तंतुमणिभिर मुक्ता फलविराजितम कंठस्य भूषणार्थाय कंठसूत्रम ददामि ते. This is a symbol which indicates that she's a married woman now, and this symbol is a symbol of love, friendship and good luck. That is what we want. एकमेकांचा हात हातात घ्या. आता हा हात तिचा हातात घेतलाय, कधी सोडायचा नाहीये. गृभणामि ते सौभगत्वाय हस्तं मया पत्या जरदृष्टि यथा असह भगः अर्यमा सविता पुरंदीः मह्यं त्वा दुर्गार पत्याय देवाः. See, as Kanyadan, they have done the Kanyadan, her parents. She has come to you. But the Shastras say it is not only Uma's parents have done this Kanyadan. Deities like Bhaga, Aryama, Savita, Lord Savita, Purandhi, they have given her to you so that you, Mangesh, will carry out your duties of a Gruhastha as a householder in the right fashion. That's why this was done. During Agni, of course, you will leave that hand, but symbolically now, she's your wife now. Yeah? Now I'm going to light the fire, then I will explain you what is to be done. Till then, sit there. ओम भूर्भुवस्वः योजकनामानम् अग्निं प्रतिष्ठापयामि अग्निं ध्यायामि अग्ने वैश्वानर शाण्डिल्य गोत्र मेषध्वज प्राङ्मुखो मम सम्मुखो वरदो भव. ओम भूस्वाहा अग्नय इदन्न मम ओम भुवस्वाहा वायव इदन्न मम ओस्वस्वाहा सूर्याय इदन्न मम ओम भूर्भुवस्व स्वाहा प्रजापतय इदन्न मम ओम इमं मे वरुण शुद्धि हवमद्या च मृळया त्वामवस्सुराचके ओम वरुणाय स्वाहा वरुणाय इदन्न मम ओम अग्न आयुंषि पवसे आसुवोर्जमिषं च नः आरे बाधस्वदुच्छुनामस् स्वाहा अग्नये पवमानाय इदन्न मम ओम स्कंदाय स्वाहा ओम सोमाय स्वाहा ओम प्रजापतये स्वाहा ओम अयं ते इद्म आत्मा जातवेदः तेने ध्यस्व वर्धस्य चेद् वर्धय च अस्मान् प्रजया पशुभिः ब्रह्मवर्चसेन अन्नादेन समेदय. See, with the grace of Lord Agni, may your good fortunes, wealth, health, progeny, everything rise. We also said in one of the things I said, we have enemies like Kama, Krodha, Lobha, Mada, Moha, Matsar, lust, anger, greed, jealousy, temptations. Like Agni clears everything that comes in its wake. May all these Shad Ripus, these 6 enemies, be away from you and your life will be very happy. ओम अग्निरयतु प्रथमो देवतानां सोस्य प्रजा मुञ्जन्तु मृत्युपाशात् तदयम राजा वरुण्यो निमन्तनां यथेयं श्रीपौत्रमघं नरोदात स्वाहा अग्नये गार्यपत्याय इदन्न मम
ओम इमामग्निं त्रायता गार्हपत्यः प्रजाम् अस्ये नयतु दीर्घमायुः अशून्योपस्था जीवतामस्तु माता पौत्रम आनंदम अभिप्रबुद्धताम इयं स्वाहा अग्नये गार्हपत्याय इदन्नमम ओम त्वम अर्यमा भवति यत्कनीनां नाम स्वधावन गुह्यं बिभर्षि अन्यन्ति मित्रं सुदितं न गोभिः यददम्पत्ति समनसा कृणोषि स्वाहा अग्नये गार्हप्रत्याय इदन्नमम ओम त्वम अर्यमा भवसि यत्कनीनां नाम स्वधावन गुह्यं बिभर्षि अन्यन्ति मित्रं सुदितं न गोभिः यददम्पत्ति समनसा कृणोषि स्वाहा अग्नय इदन्नमम. लाह्या पाहिजेत ना थोड्याशा लाह्या एवढंच नाही बरोबर थोड्याशा लाह्या अगदी थोडे दोघं आणि आता 2 टाका आणि मग उभं राहायचं दोघांनी आणि नाव यू टू गो राऊंड ॲज अ चॅन्ट. आणि मी आता हा वाढून नाही देणार आहे एवढाच ठेवणार. हां उभे राहा. यांचं आता शेला आणि हे बांधायचं आहे त्यांचा शेला आणि हे बांधायचं आहे. I'll take it with my hand, so I think. अजून वेळ आहे त्याला. ते बांधा त्यांचं. हा ठीक आहे. ओम आय थोडंसं टाकलंय या टाकल्या. ओम अर्यमणं नु देवं कन्याम अग्निम अयक्षत स इमाम देवो अर्यमा प्र इतः मुंचातुन अमुत स्वाहा अर्यमणे अग्नय इदन्नमम. सुरू करा. ओम अमोहमस्मि सात्वम असि अमोहम द्यौहु अहम पृथ्वी त्वं सामहम रुक्त्वं तावेह विवहावहे प्रजां प्रजनयावहे संप्रियो रोचिष्णु सुमनस्य मानो जीवेव शरदशतम्. इथे ठेवा. इमम् अश्मानम् आरोह अश्मा इव त्वं स्थिरा भव सहस्वपृतनायतः अभितिष्ठपृतन्यतः. ओम वरुणं नु देवं कन्याम् अग्निम् अयक्षत स इमां देवो वरुणः प्र इतः मुञ्चातु न अमुत स्वाहा अर्यमणे अग्नय इदन्नमम. ओम अमोहमस्मि सात्वम् असि अमोहम द्यौहु अहम पृथ्वी त्वं सामहम रुक्त्वं तावेह विवहावहे प्रजां प्रजनयावहे संप्रियो रोचिष्णु सुमनस्य मानो जीवेव. ओम अमोहमस्मि सात्वम् असि अमोहम द्यौहु अहम पृथ्वी त्वं सामहम रुक्त्वं तावेह विवहावहे प्रजां प्रजनयावहे संप्रियो रोचिष्णु सुमनस्य मानो जीवेव शरदशतम्. इमम् अश्मानम् आरोह अश्मा इव त्वं स्थिरा भव सहस्वपृतनायतः अभितिष्ठपृतन्यतः. ओम पूषणं नु देवं कन्याम् अग्निम् अयक्षत स इमां देवो पूषा प्रइतः मुञ्चातु न अमुत स्वाहा पूष्णे अग्नय इदन्नमम. मला वाटतं त्याला घेऊनच जायला सांगा. देन वी विल डू इट. मला वाटतं घेऊनच जायचं. यू टेक इट अप आणि तुम्ही बस. काय झालं मला अक्षता पाहिजे.